प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा म्हणजेच 9 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. तर आजच्या भागामध्ये त्यांनी मागचं लास्ट सीन दाखवलाय. या कलाला लक्षात आलंय की हे जे कोणी आपल्याला नाचवत आहे ना, ती आपली आईच आहे. आता कला त्याच्याकडे बघते, तिच्या आईकडे, पण तरी सुद्धा कन्फेस करत नाहीत हे एकमेकांना की म्हणजे हिने ओळखलंय म्हणून. आता या कलाच्या आई अद्वैतला आणि कलाला नाचायला लावतात बळजबरी. आता त्यांनी कोंबडी पळाली हे गाणं लावलेलं असतं आणि आता त्या गाण्यावर अद्वैत आणि कलाला बळजबरी नाचवत असतात, झंप्या आणि चंप्या म्हणून. कलाची आई आणि रॉकेट. आता नाचता नाचता कलाचा पाय पडतो अद्वैतच्या पायावर, त्यामुळे अद्वैत चिडतो तिच्यावर. आता कला म्हणते, मी काय करू, असं बांधून ठेवले म्हणून तुझ्या पायावर पाय पडतोय ना. आता ही कलाची आई जोरात ओरडते, काय अद्वैतराव, नीट नाचा ना. त्यामुळे कलाचं सारखा सारखा संशय दाट होत असतो. मग आता अद्वैत म्हणतो, हो अहो काय करू, माझे श्वास लागतात ना. मग आता या कलाच्या आई म्हणतात, हा तुमची सासू आय मीन श्वास, असं जरा गंमत जम्मत त्यांनी दाखवली आहे. अद्वैत आता म्हणतो, अहो दम लागलाय हो आम्हाला, खरंच नाचणं कंपल्सरी आहे का. आता यांच्या चालूच असतात धिंगाणा. तेवढ्यात ती नैना जागी होते, राहुल झोपलाय याची खात्री करून घेते आणि मग कलाच्या खोलीत जाते. आता हा अद्वैत कंटाळलेला असतो आणि वैतागलेला असतो. तो म्हणत असतो, खरे माझ्या पायावर पाय देऊ नकोस, मला त्रास होतोय. कला म्हणते, मी काय करू, तू त्या चोरांना सांग ना, ते बघ कसे नाचवत आहेत आपल्याला. आता तो सहज म्हणतो की खरे माझी पाठ का सोडत नाहीस तू. कला मनातल्या मनात म्हणते, अशी कशी पाठ सोडेल मी तुझी, तुझी लग्नाची बायको आहे मी, अशी सहजासहजी थोडीच पाठ सोडणार आहे तुझी. पण हे मनातल्या मनात. पण आता अद्वैतला पुन्हा हे सगळं जरा फनी वाटायला लागतं आणि कधी कधी मध्येच मजा येते. आता मात्र कला आणि अद्वैत कंटाळलेले असतात. या दोघांना जवळ आणायचा बराच प्रयत्न केलाय कलाच्या आईने, पण हे प्रयत्न जरा फेल ठरलेत असं म्हणायला हरकत नाहीये. नैना आता डोकावून बघते यांच्या खोलीत. आधी तर ती घाबरते की हे कोण आहेत गुंड. मग जरा तिच्या जवळ गेल्यावर म्हणजे निरखून पाहिल्यावर लक्षात येतं की ही तर तिची आईच आहे. हे असले फनी मुमेंट्स तिची आईच करू शकते असं ती मनातल्या मनात विचार करते. पण आई हे सगळं कशासाठी करतीये हे तिला लक्षात आलं नाही. त्यामुळे नैना हाच विचार करतीये. पण नैना आता वैतागते. बराच वेळ तिथे वाट बघते यांची बाहेर जाण्याची, पण हे सगळे कोणी बाहेर जाईना. नैना ठरवते, मी असं किती वेळ इथे ताटकळत बसायचंय, काहीतरी मला आयडिया करावीच लागेल. असा विचार करून आता नैना गेलीये खाली ते लाईटचं बटन ऑफ करायला. आता नाचून नाचून कलाची आईच दमून जाते आणि रॉकेट सुद्धा. रॉकेट आता त्या ग्लासला तोंड लावून पाणी पित असतो. तेव्हा अद्वैत म्हणतो, खरे त्यांना सांग ना ग्लासला तोंड लावू नका म्हणून. आता कला म्हणते, ओ चोर साहेब, त्या ग्लासला तोंड लावून पाणी पिऊ नका हो, आमच्या अद्वैतला आवडत नाही. आणि आता तेवढ्यात नैनाने या गोष्टीचा फायदा घेतलाय आणि लाईट्स ऑफ केली आहे चांदेकर मेन्शन मधली. लाईट ऑफ झाल्यानंतर कलाची आई म्हणजे हा झंप्या आणि रॉकेट चंप्या हे दोघंही पसार होतात. आम्ही लाईट गेल्यावर चोरी करत नाही, आता तुम्ही तुमचं काय ते बघून घ्या असं म्हणून हे दोघंही पळून जातात. आता अद्वैत कलाला प्रश्न पडलाय स्वतःला त्या दोरीतून कसं सोडवायचं. पण जरा कमालच वाटली प्रेक्षकांनो. घरच्यांना आरडाओरडा करून बोलवता आलं असते या दोघांना, पण दोघांनी चकारही शब्द तोंडातून बाहेर काढला नाही. कला त्याला म्हणते, आपण मागच्या वेळेला कशी ती घडी सोडवली होती, आपल्याला काकू म्हणल्या होत्या की तुमची अंबाबाईने गाठ बांधलीये, तसं काहीतरी करूया ना जोडीने आपण. अद्वैत म्हणतो, आता ही गाठ कशी एकत्र सोडता येणार आहे खरे, काहीच्या काही काय बोलतेस. आता कला म्हणते, अरे सोडवता येईल रे. मग कला त्याला हळूहळू सांगते आणि तसं तसं तो करतो आणि दोघंही त्या दोरीतून मोकळे होतात. अद्वैत म्हणत असतो, मला आता इरिटेट व्हायला लागलं होतं, बरं झालं बाबा सुटलो एकदाचा. आता हे दोघंही आधी ते खालचे लाईट ऑन करायला जातात, पण अद्वैत अतिशय परफेक्शनिस्ट आहे आपल्याला तर माहितीच आहे. तो खाली जायच्या आधी हार त्या कपाटात आहे की नाही हे चेक करतो. कला म्हणते, अरे त्या चोरांनी कुठे हार चोरलाय चांदेकर, ते तर आपल्या समोरच होते. अद्वैत म्हणतो, माझा कोणावरही विश्वास नाहीये, मला खात्री करून घेऊ दे. असं म्हणून अद्वैतने तो हार जागेवर आहे की नाही हे चेक केलंय. आता तो जेव्हा या लॉकचं कोड टाकतो तेव्हा नैना ते मागून बघून घेते आणि तिच्या लक्षात येतं की या लॉकचं कोड नेमकं काय आहे. आता कला म्हणते, आहे ना तो हार जागेवर, तू पण ना चांदेकर. दोघांची प्रचंड बडबड सुरू असते. आता अद्वैत आणि कला दोघेही लाईट ऑन करायसाठी म्हणून खाली चालले. पण आणखीन एक कमाल म्हणजे या कोणाला जाग पण नाही आली आहे लाईट गेल्यावर. खरंच नवलच आहे नाही प्रेक्षकांनो. आता कला म्हणत असते, ते जे चोर आले होते ना खरे ते किती क्यूट होते ना. आता हा अद्वैत म्हणतो, ते खरे म्हणजे तुझ्याच फॅमिलीचे असावेत असंच मला वाटायला लागलंय. कला म्हणते, काहीच्या काही काय बोलतोय चांदेकर. अद्वैत म्हणतो, तुला काही कळतं का, चोर कुठे क्यूट असतात का,
आता कला म्हणते, अरे ते सिनेमात दाखवतात ना तसेच वाटले रे मला चोर. खरं तर कलाला आधीच कळलंय की ती तिची आई होती म्हणून. पण आता बघा, हे दोघंही त्या मेन स्विच जवळ जातात आणि अद्वैत ते स्विच ऑन करतो आणि इकडे ही नैना त्या अद्वैतच्या सेफचं लॉक टाकते आणि ते लॉक उघडते आणि तो हार हातात घेते. नेमके तेवढ्यात लाईट येतात. आता ही नैना घाबरते आणि कपाटात तो हार पुन्हा ठेवून देते. अद्वैत आणि कला लाईट ऑन करून वर जात असतात. तेव्हा कला म्हणते, ऐक ना चांदेकर, तू न आता इथून जाऊ नकोस हं पुन्हा. आता अद्वैत तिला म्हणत असतो, थांब जरा, मी इकडे तिकडे ते चोर आहेत का पुन्हा बघून येतो. त्यामुळे कला म्हणते, तू नको ना जाऊस, मला भीती वाटते रे. अद्वैत म्हणतो, घाबरायचं काय त्यात, अगं ते चोर इथेच कुठे असले तर. कला म्हणते, ते चोर पळून पण गेले असतील, ते काय इतक्या वेळ थांबणार आहेत का. तू पण ना चांदेकर, चल आता झोप गपचूप, बरीच रात्र झाली आहे. ऐक ना चांदेकर, थांब ना जरा. आता ती मुद्दाम अद्वैतला गुदगुल्या करत असते आणि अद्वैत तिच्यापासून लांब लांब पळत असतो. आता खोलीत आलेत दोघही जण आणि अद्वैत पुन्हा एकदा ते हार जागेवर आहे की नाही ते चेक करून घेतो लाईट आल्यावर. कला म्हणते, काय चाललंय तुझं, अजून किती वेळेला तपासणार आहेस तू. अद्वैत म्हणतो, मी कुठल्याही गोष्टीची रिस्क कधीच घेत नाही, तपासू दे मला. आता हे दोघही जणांना झोपून जातात प्रेक्षकांनो आणि लगेच 10 मिनिटात नैना त्यांच्या खोलीत येते. म्हणजे समोर अद्वैत आणि कला झोपलेले असताना या दोघांना इतकी गाढ झोप लागते की नैना त्या खोलीतून हार चोरते, त्या कोट टाकते सेफचा. एवढं सगळं होईपर्यंत या दोघांना जाग सुद्धा येत नाही आणि नैनाने अलगद तो बॉक्स इथेच ठेवलाय आणि तो हार चोरलाय. म्हणजे नवलच वाटतंय नाही. म्हणजे बघा ना, अद्वैत आणि कलाला एवढीशी सुद्धा जाग नाही आली आहे. मला तर खरंच नवलच वाटलं. असो, आज त्यांनी ना काहीच दाखवलेलं नाहीये प्रेक्षकांनो. मी तुम्हाला अगदी डिटेलच सांगतेय आणि थोडक्यात काय ते तुम्हाला समजून जाईल. आता कला पहाटे तिची सगळी कामं उरकून येते, असा डायरेक्ट सीन घेतला त्यांनी आणि मनाशीच बडबड करते, चला बाबा झाली सगळी कामं, पण आता आधी डिझाईनचं काम पूर्ण करते, नाहीतर चांदेकर म्हणजे मिस्टर परफेक्शनिस्ट उगाचच ओरडेल मला, सतत बडबडेल. काय माणसाशी गाठ पडली आहे माझी. कला आता जरा मनाशी बडबड करत पुन्हा एकदा तो हार उघडायला जाते. तिला ते डिझाईन्स बघायचे असतात ना हारावरचे, म्हणून ती हार बघायला जाते. पण कपाट उघडल्यावर तिच्या लक्षात येतं की सेफ उघडच आहे आणि लॉकर सुद्धा. असं कसं झालं. कला आता जरा गडबडूनच जाते, पण आता ती खूप सगळीकडे शोध घेते. हार तिला कुठेच सापडत नाही. अरे देवा, हार इथे नाहीये, हार कुठे गेला. अद्वैत तर सकाळीच ऑफिसला गेलाय, त्याने नेला असेल का, इथे असेल का, तिथे असेल का. अशा असंख्य विचाराने कला आता टेन्शन मध्येच आली आहे. आता कला विचार करायला लागते, कुठे शोधू मी हार. पण आता तिला घाम फुटलाय. असं असतं नाही, घरातली एवढीशी बारीक सोन्याची वस्तू जरी गहाळ झाली तर आपल्याला टेन्शन येतं प्रेक्षकांनो. इथे तर किती मोठा हारच त्यांनी लंपास केलाय, म्हणजे नैनाने लंपास केलाय. आता ही कला सगळीकडे शोधाशोध करते, पण हार काही कुठे सापडलाच नाही तिला. आता ती एका ठिकाणी बसते आणि तिला आता आठवतं की अद्वैतने किती जबाबदारीने तो हार तिच्याकडे दिला होता आणि तो हार किती महत्वाचा होता. हे सगळ्यांचे वाक्य तिला आठवतात आणि तिला घामच फुटतो. पण आता तिला असं वाटतं की हे सगळ्यांच्या कानावर जाणं जास्ती महत्वाचं आहे. म्हणून ती आधी आता खाली येते पळत पळत आणि आधी आजोबांना सांगते, आजोबा आजोबा हार चोरी गेला. आता हे ऐकल्यानंतर सगळेचे सगळे गपकन उठून बसतात. आजोबा म्हणतात, काय काय बोलतेस कला तू हे, अगं असं कसं झालं. आता ती अद्वैतची आई पण तिथेच आहे. कला म्हणते, माहित नाही आजोबा, अद्वैतने तो हार काल रात्री 3दा-4दा चेक केला होता हो, तिथेच होता जागेवर आणि आत्ता मी बघायला गेले तर हार जागेवर नाहीये. आता सगळ्यांचे एक्सप्रेशन्स दाखवलेत त्यांनी, या रोहिणीचे, या हिच्या काकूचे, रजनी काकूचे. आता या अद्वैतची आई म्हणते, काय, मला वाटलंच, मला ना तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. नैना विचार करते, अरे यार कला, पण ना मला वाटलं नव्हतं लगेच सकाळी उठून सांगेल सगळ्यांना. माझी अजून नीटशी तयारी पण नाही झाली आहे तो हार लपवायची. आता लगेच तिथे रॉकेटही आलाय. आता बहुधा तरी रॉकेट आणि तिच्या आईवरही आळ येऊ शकतो प्रेक्षकांनो. आबा म्हणतात, कला अगं सगळीकडे बघ, खरंच तिथेच असेल हार, तू इतकं टेन्शन का घेतेस. कला म्हणते, आजोबा मी सगळीकडे बघितलं, सगळीकडे शोधलं, पण हार कुठेही नाहीये. आजोबा विचारतात, अद्वैत कुठे गेला, त्याला कळलं का हे समज. आता मात्र कला म्हणते, नाही, अद्वैत सकाळीच ऑफिसला गेलाय. आता मात्र ही कलाची सासू म्हणजे अद्वैतची आई खूप चिडते तिच्यावर आणि म्हणते, मला वाटलंच होतं मूर्ख मुली, अद्वैतने तुझ्यावर जबाबदारी सोपवून खूप मोठा मूर्खपणा केलाय. आणि आता तसं त्यांचं जरा बोलणं होतं आणि हा भाग त्यांनी संपवलाय. पुढच्या भागात दाखवलंय कला माफी मागत असते आणि म्हणत असते की मी काहीही केलेलं नाहीये, मला हाराच्या बाबतीत काहीच माहिती नाहीये. पण आता सरोज कलाच्या तोंडात मारणार असते तेवढ्यात अद्वैत येतो आणि म्हणतो, आई
प्लीज तू खरेला काही बोलू नकोस, माझा खरेवर पूर्ण विश्वास आहे, तिने हा हार सोडलेलाच नसेल. पण आता काय वाटतं प्रेक्षकांनो, माझा तर असा अंदाज आहे की ही नैना चुपचाप तो हार अद्वैतच्या खोलीत जाऊन पुन्हा ठेवेल, म्हणजे जास्ती धिंगाणा होणार नाही, म्हणजे असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं मला कळवा. आणि थोडक्यात मी तुम्हाला पूर्ण सांगितलंय, मला नक्की सांगा कसा वाटलाय. अद्वैतने कलावर विश्वास दाखवला म्हणून कला खूप खुश झाली आहे. आता या दोघांची लव्ह स्टोरी बघायला आपल्याला नक्कीच आवडेल. काय म्हणता प्रेक्षकांनो, आवडला का आजचा भाग? मला नक्की कळवा. आणि उद्या भेटूयात पुन्हा एकदा लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.